पहिल्या दिवसाचा खेळ म्हणजे कालच्या दिवसाचा खेळ जो काही संचितने केला होता तो सर्वांच्या मनाला भावणार होता. मॅकनगसन बॉलिंग. आणि आता पाहूया, चला मॅच चालू करा लगेच. 3 ओव्हरची मॅच. मॅचला होते सुरुवात. यज्ञेश ऑन स्ट्राइक. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनचे खेळाडू आल्यात, मिड विकेटचे खेळाडू आल्यात. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट. पहिल्या बॉलवर 2 धाबा कंप्लीट झाल्यात. घेवली 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट एकविरा नायगाव. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सेमीफायनलचा थरार सुरू आहे. होलीपाडा चषक 2026 शेवटचा आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. फुल टॉस ऑन साइडला. ताकदवर, पॉवरफुल, नजाकत. होलीपाडा चषक ब्रांडेड षटकार. 6 धाबा. टांकूट थांबवतोय. चला लगेच रेडी व्हा. 8-0 फ्लाइंग स्टार्ट. यज्ञेशच्या बॅट मधून हा ब्रँडेड स्ट्रोक. वन्स अगेन पुन्हा रेडी आहेत. ओ यावेळी डाऊन टू ग्राउंड खेळायचा प्रयत्न. डाऊन टू ग्राउंड खेळत असताना लॉंग ऑनचे खेळाडू आल्यात आणि सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट झाले. 9-0 ही आतापर्यंत कहाणी आहे. खूप चांगली सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये टीम घेवलीचा संघ एकविरा नायगाव या संघासमोर करतोय. यज्ञेश आणि तन्मय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या 3 मध्ये 9-0 ही आतापर्यंत कहाणी. संचित वन्स अगेन पुन्हा एकदा रेडी आहेत. बॉल इन ट्रॅक वर. आता यावली तन्मय ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल डाऊन टू ग्राउंड कडे स्ट्रोक. ओ व्हाट अ फील्ड. ओ हातामध्ये चेंडू आला नाही. बॅकअप साठी भरपूर उशीर गेला. मिड ऑफच्या खेळाडूंनी इतकी चांगली फिल्डिंग केली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु संचित कोळी बॅकअप साठी येता भरपूर उशीर गेला. तोपर्यंत ओव्हरथ्रोच्या रूपानं 1 धाव आले. धावपाल करते बघणार आहोत. पहिल्या 3 चेंडूचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये धावा. 9 धावा धावपल करते आहेत. 9-0. फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ताकद पूर्णपणे झोकून दिले आणि बॉलला पाठवले आउट ऑफ द पार्क. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. षटकार. 6 धावा. What a shot of the match. Thank you. ड्रोन व्ह्यू कुठे बसलाय बघा. टँकुटीचं थांबतोय. ड्रोन व्ह्यू होलीपाडा देशान थोडाच वेळात सदानंद दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि हलुवार पद्धतीने आपल्या दिशेने पोहोचत आहेत. ओ यावेळी खूप चांगला बॉल बुल करायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपल करते 16-0. पहा हा ड्रोन व्ह्यू आपल्याला डायरेक्टली त्या निसर्गरम्य समुद्रापर्यंत पोहोचलाय आणि थोड्याच वेळात होलीपाडाची शान, तुम्हा सर्वांचे आवडते नवनिर्वाचित नगरसेवक असे आमचे सदानंद दादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन होणार आहे. ऑलमोस्ट आगमन होणार आहे. त्या अगोदर मॅच कडे बोलूया. मॅचची कहाणी 16-0 फ्लाइंग स्टार्ट वेगाने झाले. आता या फ्लाइंग स्टार्टला पाहत असताना दुसऱ्या षटकामध्ये असा एक गोलंदाज ज्याने कालच्या दिवसामध्ये सर्वांना प्रभावित करून सोडलं होतं. असे बॉलिंग ट्रॅक वर निमेश आल्यात.
निमेश आल्यात आणि निमेशने कालच्या दिवसामध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती. आता पाहूया निमेशची बॉलिंग या मॅच मध्ये कशा प्रकारे राहणार आहे. 16-0 खूप चांगली सुरुवात. यत्नेशच्या बॅट मधून 2 ब्रँडेड स्ट्रोक आपण पाहिले होते. चला पहिला बॉल निमेश. ओ यावेळी स्विच करायचं होतं. खूप चांगली फिल्डिंग पाठीमागे खूप चांगली फिल्डिंग. शॉर्ट थर्डमॅनला चेंडूला अडवलं होतं. खूप चांगली फिल्डिंग आणि पहिलाच बॉल सिंगल झाले कंप्लीट. धावा सुद्धा बघणार आहोत. 17-0 ही आतापर्यंत कहाणी आहे. खूप चांगली सुरुवात आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत होलीपाड्याचे शान नवनिर्वाचित नगरसेवक सदानंद दादा पाटील ऑलमोस्ट आपल्यापर्यंत पोहोचल्यात आणि थोड्याच वेळात त्यांचं मैदानामध्ये आगमन होणार आहे. त्यांचं मुख्य मंचावर आगमन होणार आहे. ओ यावेळी खूप चांगला बॉल. खूप चांगला बॉल. बॅट स्विंगला भरपूर ताकद. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नव्हतं. यासाठीचं लेग बायच्या रूपानं धाबा धावपल करते. 18-0 खूप चांगलं बॉलिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतायत. पहिलं षटक वळखता आता दुसऱ्या षटकामध्ये निमेश आल्यात आणि निमेशने जो काय पलटवार करण्याचा प्रयत्न केलाय तो आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूमध्ये शानदार राहिलाय. पाहूया पुढचा बॉल. यावेळी तन्मय ऑन स्ट्राईक. 18-0 निमेश वन्स अगेन. ओ यावेळी थोडासा रनअप चुकतोय त्या कारणानं पुन्हा इथं बॉलिंग ट्रॅकवर पाठीमागे जात आहेत. बॉलिंग ट्रॅकवर जावं लागणार आहे. त्या अगोदर आतापर्यंत मॅचची कहाणी खूप चांगली सुरुवात. 2 मोठे ब्लास्ट यज्ञेश यांच्या बॅट मधून आपण पाहिले होते. ब्रँडेड स्ट्रोक पाहिले होते. 2 मोठे षटकार आणि दुसऱ्या षटकामध्ये थोडाफार प्रयत्न करतायत एक प्रणयगाव या मॅच कडे बोलण्याचा. पुढचा बॉल. ओ पाठीमागे चेंडू निघून गेलाय. बॅटची खूप चांगली फिल्डिंग. वा एका हाताने चेंडूला अडवलं होतं आणि सिंगल झाले कंप्लीट. 19 खूप चांगली बॉलिंग. हा रिदम आहे, ही ताकद आहे, ही नजाकत आहे आणि पहिल्या षटकामध्ये खेळानंतर धाबा वेगाने येत होत्या. दुसऱ्या षटकामध्ये फार मोठा पलटवार कराय. विकेट नाही आली. लाईट्स बंद करा. डायरेक्टली लाईट बंद करा. पुढचा बॉल रेडी आहेत. ओ यावेळी पुल करायचा होता. आखुटपाचा बॉल बऱ्याच वरून. येस इट इज अ डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. डॉट बॉल येतोय. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 19-0 ही आतापर्यंत कहाणी आहे. पाहूया खूप चांगला पलटवार. खूप चांगली बॉलिंग. सुपर बॉलिंग. शेवटचे 2 बॉल दुसऱ्या षटकातील. फुल टॉस. फ्लिक ऑफ द रिग्स. ओ यावेळी लॉंग लेनच्या खेळाडूने चेंडू पर्यंत पोहोचले. चेंडूला अडवलं तोपर्यंत. येस दुसरी धाव घेता फलंदाज रनआउटच्या रूपानं बाद. तन्मय बाद. पहिला धक्का टीम घेवली या संघाला गॉन. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. 20 वर 1.5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. शेवटचा बॉल. सुपर बॉलिंग. मॅग्निफिसंट बॉलिंग. पॉवरफुल कमबॅक आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतायत. शेवटचा बॉल. पाठीमागे चेंडू निघून गेलाय. खूप चांगली फिल्डिंग. डॉट बॉल येतोय. सुपर बॉलिंग. शानदार पलटवार राहिलाय आणि आता थोड्याच वेळात 90 तर ऑलमोस्ट मंद पावलाने आपल्यापर्यंत होलीपाड्याचे शान नवनिर्वाचित नगरसेवक सदानंद दादा पाटील यांचं आगमन झालंय.
चला आपण तिसऱ्या षटकामध्ये बोलणार आहोत. तिसरं षटक विशाल कोहली, वन ऑफ द एक्सपिरियन्स बॉलर. विशाल कोहली आल्यात 20 वर 1, 20 झाल्यात. आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये किती बनणार? 10-12, त्याहून जास्त, त्याहून कमी वाचवण्याचा प्रयत्न करतील विशाल कोहली. लेट्स सी काय घडणार आहे. चला लगेच 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 रेडी राहा. मॅच कंटिन्यू राहील, मॅच काय थांबणार नाहीये. चला विशाल रेडी आहेत. 20 वर 1, पहिला बॉल, पहिला बॉल. वा 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 वा, काय फटका एक्झिक्यूट केलाय. ही आहे राकेश प्रभू पोलार्ड ची ताकद. ब्रँडेड स्ट्रोक, षटकार, 6 धावा. ओलीपड दिशान नवनिर्वाचित नगरसेवक सदानंद दादा पाटील यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. मॅच चालू करा, मॅच चालू करा, मॅच चालू करा. पहिल्या बॉलवर षटकार, दुसरा बॉल रेडी आहेत. ओ याबली याबली थोडासा वाईड अँगलला, बराच बाहेर, आणि आता मात्र वाईड आलाय. पहिलाच बॉल राकेश प्रभू पोलार्डच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक आपण पाहिला होता. दुसऱ्या बॉलवर वाईड आलाय. धाबा धावपळ करते बघणार आहोत. 27. ओ याबली याबली आतमध्ये येणारा बॉल, परफेक्ट बॉल, परफेक्ट रिॲक्शन. अँगल थोडासा चेंज केला, याबली आतमध्ये आणलं बॉलूला, आणि बॉल आणि बॉल, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉलची सांगता या आमच्या मुख्य मंचावर होलीबटाची शान नवनिर्वाचित नगरसेवक सदानंद दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आणि काय थाटामाटात आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करत असताना बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. रोहित रोहित कॅमेरा मॅचवर फोकस कर. पुढचा बॉल वन्स अगेन रेडी आहेत. ओ यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न, हातामध्ये चेंडू आला नाही. एक कंप्लीट चालले आणि एका धाब्याने समाधान मानावं लागलंय. ही ताकद आहे, ही नजाकत आहे ओलीपाडा. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदानंद दादाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदानंद दादाला. टाकूडचं टाकूड. मॅच मॅच चालू, मॅच चालू, मॅच चालू. थांबा एक मिनिट. बॉलर बॉलर विशाल विशाल 1 मिनिट थांब. विशाल 1 मिनिट थांब. लवकर या प्लीज प्लीज लवकर या.
टांकडुटीचे बॉल द्या लगेच बॉल द्या. शेवटचा आणि अंतिम चेंडूचं खेळणं बाकी आहे. 36 रन ऑन द बोर्ड. 36. पंच शेवटचा बॉल असेल. येस, शेवटचा आणि अंतिम चेंडू. शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे. धावा सुद्धा बघणार आहोत. धावा धावपलकरती. शेवटचा बॉल. ओ यावली प्ले अँड मिस. यासाठी तो वाईट बॉल बराच बाहेर आहे. त्याच्या कारणानं हा वाईट चेंडू घोषित केलाय. होलीपाटातील शान नवनिर्वाचित नगरसेवक सदानंद दादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आणि काय जबरदस्त आगमन आपण पाहिलं होतं. ग्रँडेड ब्रँड एंट्री. शेवटचा बॉल. ओ बॅटची यश पाठीमागे जल सुटतोय, परंतु खूप चांगली फिल्डिंग. बॅकअप क्विक दिला आणि यस पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावा धावपलकरती बघणार आहोत. 30. दादा आघरी वाघे जरा नीट तरी बघ त्या साई नगरावर. आपण आपल्या मुख्य मंचावरती पाहतोय होलीपाटाची शान नवनिर्वाचित नगरसेवक सदानंद दादा पाटील आणि त्यांच्या सोबतीनं माजी सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब यांना सुद्धा आपण पाहतोय. हॅलो चेक. चला लगेच मॅच चालू करा. प्लीज. इतका वेळ नाहीये. मॅच कडे आपण लावणार. टार्गेट 39. 20च्या तिथी ज्यांचे सर्वजण वाट पाहत होते आतुरतेने. होलीपाटाची शान तुम्हा सर्वांचे आवडते नवनिर्वाचित नगरसेवक सदानंद दादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आणि त्यांच्या सोबतीनं बरोबर माजी नगरसेवक माजी सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यानंतर मिनिल पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. या सर्वांचे हार्दिक स्वागत. या होलीपाडा चषक 2026च्या वतीनं हार्दिक स्वागत. बॅटर पाठवा लगेच. आल्यात लगेच क्विक प्लीज. टार्गेट किती आहे? 39. 39 टार्गेट. विष्णू पाटील साहेब आणि मिलिंद पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. होलीपाडा चषक 2026च्या वतीनं मॅच कडे बोलूया. मॅचची आतापर्यंत कहाणी काय आहे? 39. 39 टार्गेट आहे. चला लगेच फिल्डिंग लावा प्लीज. अजून एक मॅच बाकी आहे. तुम्ही थोडेसे पाठीमागे या. होलीपाडा तुम्ही मैदान सोडा प्लीज. करमितदा तुम्ही पाठीमागे या. मॅचला झाली सुरुवात. मैदान सोडा प्लीज. चला मॅचला होते सुरुवात. चला मिरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. संचित कोहली आणि निमेश. चला निमेश आणि संचित कोहली हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पहिल्या षटकामध्ये चिराग आल्यात. चिरागने आज सर्वांना प्रभावित करून सोडणारी कामगिरी केली. आता सेमीफायनल मध्ये आहात. इकडून जिंकाल तर एक स्टेप पुढे म्हणजे फायनल पर्यंत पोहोचणार आहात. पाहूया लेट्स सी या मॅच मध्ये काय घडणार आहे. 39 इज टार्गेट. मॅच ला होते सुरुवात. चला प्लीज थोडीशी घाई करा. मॅच ला होते सुरुवात. 39 टार्गेट. पाहूया काय घडतंय पहिल्या षटकामध्ये. पहिला बॉल. ओ याबली थोडासा बाहेर आहे. वाईड अँगल हातलात असताना वाईड चेंडू आणि वाईडने आतापर्यंत एका धाब्याला इनिंगला सुरुवात झाली. 39 टार्गेट. पुढचा बॉल. आणखीन एक. याबली नो बॉल. जास्तच बाहेर आहे. त्या खेळपट्टीच्या बाहेर आहे. त्या कारणाने आमच्या ऑफिशियल पंचांनी नो चेंडू घोषित केला. नेक्स्ट बॉल फ्री हिटचा बॉल. संधी आले. पाहूया संचित कोहली काय करतायत.
ओ यावेळी फुल टॉस चेंडू मिस केलाय. फुलर लेन बॉल जबल 5 फुल टॉस होता आणि त्या चेंडूला मिस केलंय. पाठीमागे चेंडूला अडवलं होतं. डॉट बॉलची सांगता. फ्री हिटचा बॉल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये गेलाय. एक चेंडू 2 धाबा 39 टार्गेट. बिग फाईट बिग मॅच. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचे खेळाडू आल्यात. खूप चांगली बिल्डिंग. वा 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 वा. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी कंप्लीट. 2 धावा क्विक. धावा सुद्धा बघणार आहोत. धावा धावपल करते 4. धावा धावपल करतात. पुढचा बॉल रेडी आहेत. ओ यावेळी खूप चांगला बॉल. खूप चांगला बॉल. स्वतः गेल्यात. डॉट बॉलची सांगता. ही ताकद आहे चिरागची. ही नजाकत आहे आणि खूप चांगली बॉलिंग केली. आजच्या दिवसाचा जर ग्राफ पाहिला ना तर सर्वांना प्रभावित करून सोडलंय आतापर्यंत चिरागने. घेवली संघ थोड्याशा पुढे आहेत. मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करतायत. एकविरा नायगाव थोडंसं दडपण वाढलंय. पुढचा बॉल. ओ खूप चांगला बॉल. यॉर्कर लेन पॉवरफुल. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग. आणखीन एक डॉट बॉल. जितकं येणार डॉट तितकं दडपण वाढणार आहे आणि त्या दडपणला बघत असताना धावा थांबणार. अडचणी वाढणार. मोठे फटके येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल वन्स अगेन रेडी आहेत. ओ यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक कंप्लीट झाले आणि एका धाब्याने समाधान मानावं लागले. लगातार 3 षटकारासाठी कांडपाऊस यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक कुठल्याही बॅटरला. शेवटचा बॉल पाहूया. एक मोठा ब्लास्ट तिकडून हवाय मॅच मध्ये परत येण्यासाठी. एक मोठा ब्लास्ट. निमेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड. येस ये विनाबाद. एफर्ट्स पहा एफर्ट्स. वा वा वा. एफर्टला सुद्धा दात परंतु मोठा फटका आलाय. षटकार आलाय. 6 धाबा आल्यात. सदानंद दादा आहे उकमी अक्का. त्याच्याच नावाचा चालतोय शिक्का. त्याच्याच नावाचा चालतोय शिक्का. त्याच्याच नावाचा चालतोय शिक्का. अरे 100 नाही तर 1000 टक्का. इरादा त्याचा असतोय पक्का. चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11-0 ही आतापर्यंत कहाणी आहे. राकेश प्रभू पोलाड आता खरी मजा येणार आहे. दुसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल डाऊन द ग्राउंड. वा 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 वा. षटकार. दादा आगरी बाग जरा नीट तरी बघ. दादा आगरी बाग जरा नीट तरी बघ. त्या साई नगरावर हा सदानंद दादा करण आगरी लोकात एक नंबर. टांगुटीचे पहिल्या बॉलवर षटकार. पुढचा बॉल रेडी आहेत. ओ खूप चांगला बॉल. पलटवार प्रत्युत्तर. हे करणं गरजेचं आहे. हे करणं गरजेचं आहे. आणखीन 2 षटकार आले तर कांडपाऊस यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मॅच मध्ये इक्वेशन 10 बॉल 22. पलटवार केलाय. फार मोठा पलटवार हा करावा लागणार आहे. पुढचा बॉल रेडी आहेत. ओ यावेळी खूप चांगला बॉल. वाईड अँगलला हा चेंडू आणि वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येते. आता 10 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज. हे मॅच मध्ये इक्वेशन राहिलंय. 10 चेंडू आणि 21 धाबा. चर्चा करतायत. वन्स अगेन पुन्हा एकदा रेडी आहेत. पुढचा बॉल कडक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचे खेळाडू चालले. चेंडू खाली. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी कंप्लीट. काय जबरदस्त मॅच आहे. व्हॉट अ मॅच. एका चेंडू मध्ये घेवली संघ पुढे जातात. दुसऱ्या चेंडू मध्ये एकरा नायगा पलटवार करतोय. काय घडतं एक्झॅक्टली करायला मार्ग नाही आहे. मॅच मध्ये इक्वेशन 9 बॉल 19 धाब्यांची गरज. 9-19 ची मॅच. पाहूया पुढचा बॉल रेडी आहेत. संचित कोहली ऑन स्ट्राइक.
समोर खेळण्याचा प्रयत्न, आणखीन फटका एक्झिक्यूट केला, वेगाने आल्यात क्विक आल्यात लॉंग ऑफचे खेळाडू आणि सहज सोप्या रीतीनं आणखीन 1-2 धाबा. पुढचा बॉल वन्स अगेन 8-17चा इक्वेशन, 8 बॉल 17 रन. ओ व्हाट अ बॉल, मॅग्निफिसंट बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि फलंदाज रनआउटच्या रूपानं निमेश बाद. पहिला धक्का एकविरा नायगाव या संघाला गॉन. हा अगरी पोर आहे कुणाचा, माझ्या या गोगजा बाबाचा. थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅलो बंधुसान दशरथ. हॅलो. आम्हा सागरपुत्रांची आई मत्स्यगंधा, आम्हा सागरपुत्रांची आई मत्स्यगंधा. आमच्या भगिनी करतात मासळीचा धंदा, आमच्या भगिनी करतात मासळीचा धंदा. त्यांच्या मेहनतीत आहे रुपया बंदा, त्यांच्या मेहनतीत आहे रुपया बंदा. म्हणून तर होळीपाडा चषकाच्या उन्नतीसाठी भगिनीताई वेळेची करतात अदा, वेळेची करतात अदा. वा 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 वा, खूप चांगला अहवाल आपल्यापर्यंत आलाय. शेवटचा आणि अंतिम बॉल. आता मॅच मध्ये इक्वेशन, 7 बॉल 17 धाब्यांची गरज. संचित कौली नॉन स्ट्राईक एंडला आहेत. नवीन फलंदाज विवेक मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पाहूया काय घडतंय. 7-17. ओ शेवटचा बॉल, पाठीमागे चेंडू निघून चाललाय. शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू जात आहेत चेंडू खाली. 1 कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न 2 कंप्लीट आणि 2 धाबांनी समाधान मानावं लागणार आहे. फैकी त्याहून क्विक होती आणि आता जे काय आहे ते शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आहे. 6-15चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलंय. 6 बॉल 15 धाब्यांची गरज. या ऐकूया डीजेला आणि लगेच बोलणार आहोत. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदनचा दादाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदनचा दादाला. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. नवीन गोलंदाज नील आल्यात आणि आता 6-15चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. 6 चेंडू 15 धाब्यांचं 15चं इक्वेशन. 2 मोठे ब्लास्ट या मॅचला पुढे आणतील. त्यासाठी तो प्रयत्न करायचा आहे. आई आशापुरे एडमन कॅप्टन या. लगेच टॉस केला जाईल मॅच संपल्यानंतर. चला 6 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. काय घडणार आहे शेवटचा आणि अंतिम षटक पाहूया. पहिला बॉल डाऊन टू ग्राउंड ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 कंप्लीट झाले, 1च कंप्लीट. फेकी पहाट डबल फास्ट त्याहून क्विक होती. सिंगल झाले कंप्लीट. विवेकडे फार मोठी संधी आले. इकडून एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. आतापर्यंत नीलने खूप चांगली बॉलिंग केले. अपकमिंग यंगस्टर घेवली संघाने मॅच मध्ये भरपूर पुढे आहेत. एकविरा नायगावर दडपण आलंय आणि या दडपण मध्ये येत असताना कशा प्रकारचा खेळ राहणार आहे. 5-14 पाहूया. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. येस नो बॉल. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. ओ कहाणी में बडा ट्विस्ट. जाम भरपूर मोठा ट्विस्ट आलाय. नो बॉल 2. आता या 3 धाबा आल्या जवळपास. फ्री हिटचा बॉल सुद्धा पाहणार आहोत. पॅच मध्ये इक्वेशन 5 बॉल 11. 5-11. पुढचा बॉल यावली फटका बसलाय. फ्री हिटचा बॉल पाहणार आहोत. चेंडू खाली आला. झेल टिपलाय परंतु दोन धाबा कंप्लीट झाल्यात.
चला मॅचकडे बोलणार आहोत. मॅचची आतापर्यंत कहाणी. ओ यावली पुल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. कनेक्शन नाही झालं त्या कारणानं डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. मध्ये 1 चेंडू 9 धावांची गरज. एक मोठा ब्लास्ट, इकडून एक मोठा ब्लास्ट बाय विवेक. मैदानाच्या आतमध्ये आहेत. पलटवार केलाय, पाहूया नीलचा पलटवार. पुढचा बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला. एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. ओ इकडे काय, यस डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. दुसरी धाव घेता घेता विकेट आले. आता मॅच मध्ये क्वेश्चन पाहणार आहोत. 2 बॉल 8 धाब्यांची गरज. नवीन बॅटर लगेच या, टांगुडीचं थांबवतोय. नवीन बॅटर लगेच या, फिल्डिंग लगेच लबा, लगेच क्विक. इतका आपल्याकडे वेळ नाही आहे. क्विक पहा विकेट पहा. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि बरोबर डायरेक्ट हिट होत असताना दुसरी धाव घेता घेता फलंदाज बाद झाले होते. मॅच मध्ये इक्वेशन पाहणार आहोत. इक्वेशन फार इम्पॉर्टंट आहे. आशापुरी एडबन कॅप्टन आलेत का? एडबन कॅप्टन इकडे या. मुख्य मंचावर टॉस केला जाणार आहे. मुख्य मंचाखाली येऊन थांबायचं आहे. 2 चेंडू 8 धाब्यांची गरज. चला टीम मीटिंग कमी करा प्लीज. शेवटची आणि अंतिम मॅच अजून बाकी आहे. चला पुढचा बॉल रेडी आहेत. ओ यावली पुल करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. आता 2 चेंडू 6 धाब्यांची गरज. 2 बॉल 6. या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. नाही एक थोडी चुकी झाली होती. 1 रन वाढवली. ओके वाढवली नाहीये, बरोबर कनेक्शन केलंय. कनेक्शन बरोबर आहे. मॅच चालू ठेवा. 2 चेंडू 6 धाब्यांची गरज. एक मोठा ब्लास्ट, मॅच फिनिश. पाहूया काय घडतंय. नील, ओ खूप चांगला बॉल. आतमध्ये येणारा बॉल. कोण बाद चेक केलं जाईल. पंच कोण बाद? विवेक बाद. लगेच बॅटर पाठवा लगेच. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळणं बाकी आहे. षटकार आला तर कांड बॉयज केंडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. मॅच कडे बोलणार. बॅटर पाठवा लगेच पिक. आता खरी मजा येणार आहे. 6 धाब्यांची गरज. चला लगेच. चला 1 चेंडू 6 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. नील अपकमिंग यंगस्टर. काय जबरदस्त पलटवार. गेवली संघाकडून खेळत असताना पॉवरफुल राहिलाय. 1 चेंडू 6 धाब्यांची गरज. रुपेश कोळी
हिरो बनण्याची संधी आहे इकडे. 2 खेळाडूपैकी एकाला हिरो बनायचं आहे. नीलने फार मोठा पलटवार केलाय. नवीन फलंदाज रुपेश आल्यात. एक चेंडू 6 धाब्यांची गरज. ओ प्ले अँड मिस. मॅच फिनिश. कॅप्टन लगेच या. कॅप्टन 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 प्लीज टॉस साठी मैदान खाली करा. कॅप्टन लगेच या. लगेच या. कॅप्टन आल्या टॉस साठी. मुख्य मंचावर टॉस केला जाणार आहे. मुख्य मंचावर टॉस केला जाणार आहे फायनल मॅचचा. कॅप्टन लगेच क्विक आल्यात. मैदान खाली करा. नवनिर्वाचित नगरसेवक सदानंद दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत फायनल मॅचचा. शेवटची आणि अंतिम मॅच. आई आशापुरी एडबन आणि टीम घेऊली 11 या 2 संघादरम्यान हा टॉस.